आणि यामुळे काय होतं? यामुळे आपल्या मनामध्ये रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता वाढायला लागते. काही लोकांना यामुळे एन्झायटी वाटते, तर काही लोकांना मोटिवेशन कमी वाटतं आणि काहींना तर कारण नसताना निगेटिव्हिटी जाणवायला लागते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या माइंडला रोज खरंच ॲप्रिशिएशनची गरज असते का? एक गोष्ट आपण लहानपणी करायचो. महाराष्ट्रात अजूनही अनेक घरांमध्ये ती गोष्ट केली जाते. जेवणापूर्वी आपण काही सुंदर ओळी म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. ही फक्त प्रार्थना नाही, तर ती ग्रॅटिट्यूडची एक सुंदर पद्धत आहे. म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या जेवणासाठी, आपण जे अन्न खातो त्यासाठी. आपण जे अन्न खातो ते फक्त पोट भरण्यासाठी नसतं, तर ते आपल्या शरीराला ऊर्जा देत असतं. आपल्याला काम करण्याची ताकद देतं. सोबतच आपल्याला विचार करण्याची क्षमता देत असतं. पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला देव मानलं जात होतं. आजही आपण मानतो, कारण अन्न म्हणजे जीवन आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी एक क्षण थांबून आपण त्या अन्नाला नमस्कार करतो. कारण ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी लोकांची त्याच्या मागे मेहनत लागली आहे. ते अन्न बनवणारी व्यक्ती, ते अन्न पिकवणारी व्यक्ती, शेतकरी, हा निसर्ग, ही सगळी चेन, ही सगळी साखळी आपल्याला सपोर्ट करत असते. आजच्या फास्ट लाईफमध्ये आपण जेवताना काय करतो?